नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर 31 जण जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते. नंदुरबारच्या धडगावमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत महिलांची अलोट गर्दी झाली. बँकेमध्ये प्रवेश मिळवण्याच्या गर्दीमध्ये 2 महिला बेशुद्ध पडल्याचं समोर आलंय. ई-केवायसी करण्यासाठी आदिवासी महिलांनी सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. बँकेमध्ये महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्यानं महिलांची मोठी गैरसोय झाली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरण ओव्हरफ्लो झालंय आणि त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. 2 वर्षांपासून कोरडं पडलेलं धरण दुथडी भरून वाहू लागल्यानं शेतकरी आनंदलेले आहेत. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आणि यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये हे कुत्रे सोडल्याचा प्रकार समोर आलाय. महापालिका प्रशासनानं दिलेला कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका रखडला असून कुत्र्यांची संख्या वाढते. तसंच दररोज 60 ते 70 कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडतायत आणि त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. यावल तालुक्यातील पाडळसे गावातील राज्यमार्गावर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी करण्यात येते. अलीकडेच या मार्गाचं उद्घाटन झालं. कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानं वाहनं भरधाव वेगात असतात आणि त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे अपघात होऊ नयेत यासाठी ही मागणी करण्यात येते. स्पीड ब्रेकर त्वरित न बसवल्यास रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला. कर्जाची वरात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात हे आंदोलन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. केंद्र सरकार सोयाबीन हमी भाव जाहीर करतं, मात्र बाजारपेठेमध्ये सोयाबीनला अत्यंत कमी भाव दिला जातोय. कापसाचीही अशीच परिस्थिती आहे. शेती परवडत नसल्यानं अनेक तरुणांचे विवाह देखील रखडलेत आणि त्यामुळे सरकारनं त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होती. बीडच्या परळी येथील अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तोंडावर काळी पट्टी बांधत बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवला. बदलापूर येथील घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. तसंच विविध अफवांमुळे नागरिक रात्र जागून काढतायत. मात्र ड्रोनविषयी अफवा पसरवू नका, भीती बाळगू नका असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलंय. ड्रोनबाबत तपास सुरू असल्याचं ते म्हटलंय. शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक पेरा रद्द करण्याची मागणी करण्यात येते. शासनानं 1 रुपयात पीक विमा दिलाय, मात्र त्यासाठी पीक पेऱ्याची नोंद केली तरच त्याचा लाभ मिळतोय आणि शहापूर तालुका दऱ्याखोऱ्यांचा असल्यानं तिथे नेटवर्क नसतं. तसंच सर्व शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नाहीत, त्यामुळे पीक पेरा नोंदवता येत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ नांदेडमध्ये नागरिक कृती समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. कोलकाता आणि बदलापूर घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. कोलकाता आणि बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये संतप्त विद्यार्थ्यांनी मूकमोर्चा काढला. लातूर पॅटर्नमुळे हजारो मुली शिक्षणासाठी एकट्या राहतात, ट्यूशन आणि कॉलेजसाठी शहरात एकट्या फिरतात. त्यामुळे आम्हाला देखील आता भीती वाटते अशा प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केल्या. सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीनं नंदुरबार तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता आणि गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नंदुरबार ते मुंबई पायी बिऱ्हाड मोर्चा घेऊन जाण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासनं वर्षभरानंतर देखील पूर्ण झालेली नाहीत आणि त्यानिमित्तानं मोर्चा काढण्यात आला. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात महिला काँग्रेसनं बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ निदर्शनं केली. भीक नको, सुरक्षा द्या असे फलक यावेळी झळकवण्यात आले. शनिवारच्या महाराष्ट्र बंदला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन करण्यात आलं. लातूरमध्ये मुस्लिम समाजानं भव्य मोर्चा काढला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पीक विम्याची मागणी करत परभणीमध्ये शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. 2023 मधील पीक विमा अद्यापही न मिळाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या 5 वर्षांपासून अनुदानापासून वंचित असणाऱ्या पूरग्रस्तांनी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर राज्य शासनाकडून गावातील पंचनामे करत 862 कुटुंबांना 95,100 रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं. मात्र यापैकी 608 कुटुंबांना मदत मिळालेली नाही.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रामध्ये नारपार योजनेसाठी अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। शिवसेना नेते उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्यात आला। धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं। दमदार पावसानं धुळेवासियांना दिलासा मिळाला। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले। प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 3 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात एसटीचा संप पुकारण्याचा इशारा देण्यात आलाय। पार्किंगचे पैसे दिले नाहीत म्हणून बाईकवर बसलेल्या महिलेची ओढणी खेचण्यात आली आणि यावेळी झालेल्या वादातून हाणामारी झाल्याचा प्रकार धाराशिवच्या रामलिंग तीर्थक्षेत्री इथे घडलेला आहे। हाणामारीमध्ये सोडवणाऱ्या भाविकाला देखील पार्किंग ठेकेदारानं मारहाण केल्याचं समोर आलंय। घरगुती गॅस सिलेंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात 9 जणांसह जनावरं देखील होरपळल्याची घटना अहमदनगरच्या राहाता तालुक्यात घडली आहे। जखमी व्यक्तींवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान बालकांचाही समावेश आहे। बुलढाण्याच्या वर्दळी गावात 3रीत शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचा शिक्षकानंच विनयभंग केल्याचं समोर आलंय। त्यामुळे गावात खळबळ उडाली असून नराधम शिक्षकाला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले। सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील सटी या डोंगर माळ रानावर चिरेखाणीत 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा होती। या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करत चिरेखाणीजवळ असलेल्या माळ रानावरून बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला। हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। राज ठाकरेंचं श्वानप्रेम पुन्हा एकदा दिसून आलंय। यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी वणीचे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि यावेळी त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत त्यांनी काही वेळ घालवला। त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। महाराष्ट्राची कुस्तीगीर पैलवान श्रुतिका पाटील कुमार जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेली आहे। ओमानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 46 किलो वजनी गटात श्रुतिका पाटीलची लढत जपानची पैलवान यू कुत्सुमी सोबत होणार आहे आणि त्यामुळे श्रुतिकाचं पदक नक्की झालंय। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 संघटनांमध्ये राडा झालाय। अभा विपन कॉलेज कॅम्पसमध्ये कब्रस्तान बनाएंगेच्या घोषणा दिल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनेनं केलेला आहे, तर अभा विपन मात्र हे आरोप फेटाळून लावले। आमदार समाधान अवताडेंच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे। पंढरपूरला एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे। 54 एकर क्षेत्रावर पंढरपुरात एमआयडीसी उभारणार आहे। एमआयडीसी मंजूर होताच पंढरपुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हिंगोलीच्या सेनगाव शहरात क्रीडांगण नसल्यानं गावातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांची हेळसांड होते। अनेक युवकांना भल्या पहाटे महामार्गावर धावण्याचा सराव करावा लागतोय, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीला अचानक भीषण आग लागली आहे। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। हिंगोलीच्या डिग्रस करहाळे गावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय। त्याचा मृतदेह त्याच्या घराबाहेर आढळून आल्यानं गावात खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांकडून तपास सुरू आहे। वाशिमच्या महागाव शिवारातील 200 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील रसवंती ऊसाचं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। याची न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून पंचनामे देखील केले। तातडीनं मदत मिळाल्यानं शेतकऱ्यांनी देखील न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतकरी हे पाण्याखाली गेलेली शेतीही पाण्याखाली गेली आहे, तर खासदार बळवंत वानखडे यांनी नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी अमरावती जिल्ह्यात ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। आता एक मोठी बातमी, शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसकडूनही बंद मागे घेण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी, उद्या महाराष्ट्र बंद न ठेवता काँग्रेससह आघाडीचे नेते प्रत्येक ठिकाणी 1 तास निषेध करणार। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून झेंडे फडकावून निषेध करण्यात येणार आहे। कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान राखत बंद ऐवजी निषेध व्यक्त करण्याचं आवाहन नाना पटोले यांनी केलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसकडून देखील बंद मागे घेण्यात आलेला आहे। उद्या महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, मात्र आता शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसनं देखील माघार घेतलेली आहे। उद्या काँग्रेसचे नेते 1 तास निषेध करणार आहेत। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हा निषेध करण्यात येणार आहे।
दरम्यान कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान राखणार असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि हा सन्मान राखत बंदऐवजी निषेध व्यक्त करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आमचं आता बोलणं झालेलं आहे.